फसन ना हो बकरा मला येता येतं चक्र नाही फसला आपल्याला. तुझी काय नाटकं चालली? चांगलं घर दिसते, बंगला आहे, सोनं नाणं काय भेटेल ते घ्यायचे निघायचे आपल्याला. कसं जातं बोंबलत फिरायचे दिवसभर. चला चला गाणं म्हण. आला रे आला आला भविष्य सांगणारा बाबा आला रे आला आला भविष्य सांगणारा बाबा. गुलाबी साडी आणि लाली लाल आला रे भविष्य सांगणारा बाबा. काय करावं बाई, लयच टेन्शन आहे सगळे. पण सुख नाही जेव्हा आहे माणसाला तर का त्या बामणाकडे जावं काय बघायला गावातला लय म्हणतात चांगला आहे. हो आला रे भविष्य सांगणारा बाबा आला रे. बरं झालं बाबाचे चरण लागले आमच्या घराला. गुलाबी साडी आणि लली लाल लाल आमचा आशीर्वाद घे बाळ. बाईकडे एवढं सारं वैभव पण बाईला समाधान नाही कुठलं. समाधान नाही बाईला. हो बाईकडे पैसा भरपूर येतोय पण हा ना टिकत बाबा. नाही. बाई विचार करून करून खंगली आहे बाई. बाई नवऱ्यावर भरपूर प्रेम करते पण हा ना, नवरा खरंय करत नाही. खरंय बरोबर? खरंय बाबा. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालाव्यात असं वाटतं. हो ना बाबा. मग तुम्हाला दान धर्म करावा लागेल आम्हाला. हो बाबा, पण मग नवरा व्यवस्थित होईन का? मग अहो आम्ही तपश्चर्या करतो तिकडे डोंगरात जाऊन. डोंगरी बाबा म्हणतात आम्हाला. हा का? मग आतापर्यंत किती प्रपंच रांकीला लावले माहिती का तुम्हाला? पण बाबा आता काय सांगावं तुम्हाला, आमचा नवरा घरीच येत नाही तर कसं काय व्हायचं? नवरा पायाने नाही हा. हातावर चालत येईन परत घराच्या बाहेर आंबा. निघणार नाही. खरंच बाबा? हो, मग अरे बापरे एवढं मोठं टेन्शन बाई तुला. आता जरा घाई करा. अति काय करा. पटकन घेऊन पटकन निघायचे. कुणी यायच्या आत. अरे वा हो बाई मी नाही बेशुद्ध पडत. हा तुम्हाला व्यवस्थित करतो आम्ही. टेन्शन ना घेऊ. हातातला काढा पाहू. हा? त्या आपला नवरा व्यवस्थित होईल. घर सोडणार नाही परत. खरंच ना बाबा? हो. ते गळ्यातलं पण द्या. हा अजिबात नवऱ्याचं टेन्शन नका घेऊ. गुलाबी साडी आणि लली लाल लाल आमचा आशीर्वाद घे बाळ. धरा बाबा. होईन ना बाबा चांगलं? हो 100%. आता आम्ही गेल्यानंतर हा एक 5 मिनिटात तुमचा मालक तुमच्या जवळ येईल हा आणि एवढा प्रेमाने बोलाल हा. ना बस. खरंच का बाबा? हो 100%. हा पाय दाखवत. चला. हो 1 मिनिट तुमचं भविष्य बघू. यायच्या आत कुणी भविष्य सांगू द्या गुरु. काय मी काय आता बोललो असतो बा तोंड डरलं रे. हे बघा. अरे बापरे तुमच्या नवऱ्याचे होणारे 2-2. एक तुम्ही मग दुसरी कोण? हा तुमच्या नवऱ्याचं भविष्य नाही रहस्य आहे. हो बाई तुमच्याच नशिबी ठेवा. चला गोशालू. माझी चप्पल कुठे? नव्हती चालली का? बाबा ते गेले का काय? हा बाबा होते नाही ना? आले काय तुम्ही? अगो बाया बाबाचं खरंच खरं आहे बर का. बाबा आले होते. बाबा म्हणले तुम्ही आता घरी येता. हा हा मी काय अमेरिकेला गेलतो काय? तुमच्यामुळे तर सारं आहे ना. मग बाबाला मी विचारलं माझं नवरा झालंय काय ते सांग. काय कोणचं बाबा आलत इथे? एक बाबा आले होते आणि ते म्हणले का तुम्ही तुमचा नवरा घरी येईन लगे 5 मिनिटातच येईन म्हणे घरी. 5 मिनिटात घरी? हा कोणचा बाबा आलता? मला नाही माहित कोणचे आलते पण आलते एक बाबा. कोणचा बाबा आलता पण? ते म्हणले तुमचं लय हात चांगला येईन असं येईन. मग नंतर तर सांगितलं 2 बायका बी करणार आहे तुम्ही. तू डोक्यात लागली, तू डोक्यात भरमिष्ट राहिली तू. त्याच्यामुळे तुला काय अक्कल नाही राहिली सध्या. कोणाचं काही ऐकत काही बघत तू मला. काही ऐकते म्हणजे त्यांनी मला सांगितलं तुम्ही एवढ्या दिवस कुठं राहता, घरी येत नाही काय. कुठं राहतो म्हणजे मी इथंच राहतोय. डोक्यात लागली काय तू? गाव सोडून गेलो काय मी? ते बाबा म्हणले मग तुम्ही किती दिवस झाले घरी नव्हते येत काय नाही. बाबाने सांगितलं 5 मिनिट. अरे मी सकाळी जेवून गेलोय. तुला काय केलं ते नेमकं काय डोक्यात? माझं गळ्यातलं काय गळ्यातलं काय आलं? बांगड्या नाहीत.
आणि वरचं हार पण नाही. तुमच्यामुळेच होतं सगळं. अरे बांगड्या गळ्यातलं हारण गळ्यातलं म्हणजे पुढे गेले. मी सगळं घालून बसलेले होते, म्हणलं तुम्ही येताना आता मस्त पैकी चहा बिया करून आणीन, आणि तुम्ही येत नाही घरी, काय नाही. त्या डोक्यात माणसाचं डोकं फार बधीर करून टाकलं तुम्ही. अरे बधीर पण झालंय काय नेमकी? ती काय कुठे केलं त्या बांगड्याने? ती काय केलं तो? काय माहिती, आता तर होते माझ्या अंगावर. मी इथंच आता बसलेले होते, मग कस काय मला काय झालं काही कळलंच नाही. आणि कोण बाबा आल ती? कोण वाटाने आले होते 2 बाबा, आणि ते अरे तुला लुटलं गायबाने, तुला अक्कल आहे का काही? घातलं 2-4 तोळे मातीत तो. आता लागली रडायला तोंड घेऊन. मग एवढं सोनं नाणं दिलं ग बाया. सोनं आलं का? सगळं दिलं का? सगळी मोठी पोत घालून बसले होते मी. माझं चोख हाल गेला. हे बघ, नको ओरडू, तोला ठेवून एखादा. कोण आलं ते बघा? माझ्या मागण्या तुम्ही आताच केल्या होत्या त्या नेल्या. जा होते तो जाळ घरात जा. कोण गेलो नाही, याचं साक्षी मोक्ष लावा लागेल. लय मोठं सोन नेले त्यांनी वार पडून. कुठं तर फाटलाय काय नाही हो बाबा. अहो आत्या काय सांगून गेले का नाहीये? त्यांना तर ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, असं झालंय. हा असा नवरा गळ्यात बांधलाय माझ्या. लग्नाच्या टायमिंगला तर म्हणतो ते लय चांगला पोरग आहे, कशाचं व्यसन नाही. कशाला ना हे केले काय माहिती, वाटोळं करून ठेवलं या माणसाने. बाबा घरात घुसता का? इकडं वा. अरे एवढी सुंदर बाई, पण तिला नवऱ्याचं सुख नाही, दारू पितो बाई. बरोबर. अगो बाया, बाबा सासू छळ करते खूप. कोण म्हणलं? अरे आम्ही अंतर्ज्ञानी. आम्ही अरे डोंगरात तिकडे डोंगरी बाबा, आम्ही त्या पर्वतावर तपश्चर्याला बसतो, आम्हाला सगळं समजतं की. बाबा नवरा छळ करतो हे खरंय, पण सासू काही छळ नाही करीत. तू दारू पितो ना? हा हे खरंय. सासू छळ करत नाही, पण करायला सुरू करल आता आम्हाला समजायला लागले हळूहळू. अयो गो पया, अयो मग त्याच्या आधी मला काय करावं लागल? तुझ्या जीवाला धोका आहे सासूपासून बघ. बाई माझ्या जीवाला धोका आहे? याच्यातून तुला मुक्त व्हायचंय. मग आता असं कसं म्हणता बाबा? मुक्त तो व्हावंच लागल. मला काय दान करू शकतेस तू? 1 मिनिट, भविष्य बघू द्या. अरे बापरे, तुमच्या नवऱ्याचं ना अवघड आहे बर का. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हातामध्ये दारू आणि मनामध्ये पारू. माझं नवऱ्याच असं काही बाहेर असं काही नाही, दारू पितोय बर का. होऊ शकतं आम्ही अंतर्ज्ञानी. भविष्य सांगतोय ते भविष्य. बरोबर. माणूस कोणत्या पावलाने कोणत्या दिशेनं चालला. नाही हे खरंय बर का. आजकाल त्यांची ना लक्षणं जरा बिघडायला लागले. ते दारूचं एवढं याड लागले त्यांना ना. मी आहे का बाहेरचं कोणी तेच काही कळत नाही. दारू बंद करायची नाही ना ऐकत बाबा, ते दारू बंद करायला. मग आम्ही कशासाठी? तुम्ही उपाय देऊ शकता? मग सकाळ संध्याकाळ. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. हा आमचे गुरु आहेत, ते तिकडे कैलासावर बसले. थांबा, त्याचा वास घ्या. अरे बापरे, हे तर टॉम अँड जेरी मधलं कुठं दिसतंय. वास घ्या. आता एक सांगा, घरात पैसे आहेत? पैसे आहेत आम्हाला माहिती आहे आहेत. तेवढे पैसे मागून घ्या. सासूबाईला आवाज द्या, हळूच बाबा करू नका. आपला नवरा सुधारला पाहिजेत ना, दारू बंद झाली पाहिजेत, नवऱ्याने प्रेम केलं पाहिजेत, सगळं होईल. पटकन पैसे घ्या. हो. चढली गुंगी चढली. जास्त पावडरचा वापर झाला अजून करा. बाबा आवाज बाबा, सासूबाई पैसे आणा. माझा नवरा नीट होईन. मग औषध पाजायचं हे सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. थोडं आता चालले लगेच. लवकर पैसे घेऊन या. आत्या बाबा, पण एवढीच येत. अरे बापरे, एवढीशी दक्षिणा किती आहे ती? काही मोजली नाही बरं का. हे पुरणार नाही. तुम्हाला सुवर्णदान करावं लागेल, म्हणजे आमच्यासाठी तुम्हाला काहीतरी सोनं त्याग करावं लागेल. बाबा नवऱ्याने कवडी नाही ठेवली हो घरात. हे कसं साचून ठेवलंय मी. बघा, आता कोणी नाही ठेवली. त्याग जर नाही केला, दान जर नाही केलं, तर तो तुमच्यासाठी सवड मोठा करायचा ना. हो पण माझ्याकडं
माझं हे सोन्याचं नाणं म्हणजे माझं सौभाग्याचं लेणं सोडून दुसरं काय पण नाही हो. अहो नवरा महत्वाचा, सोनं नाणं पैसा महत्वाचा आहे का? सौभाग्याचं लेणं महत्वाचं नाही, सौभाग्य महत्वाचं. दारू पिऊन पण मेला तर कसा करणार आहात? हो, तोंडाला आड आहे ना बाबा. आम्ही आहोत ना. मग नवरा तुमचा सुधारणार, तुमच्यावर प्रेम करणार, दुसऱ्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही. द्या बरं गळ्यातलं तेवढं, ते द्या तेवढं. हो हो द्या, पटकन द्या. त्याला म्हणतात कला. अहो द्या पटकन. त्याला म्हणतात कला. कामाला उशीर नको. आणि हे औषध पाजायचं. अहो गेले आमच्या खिशात, म्हणजे सौभाग्याचं लेणं. सौभाग्य तर घरी येईल ना, नक्की येतील ना? हो 100% येतील बघा. दारू नाही पिणार ना? अजिबात नाही. आणि ते पारू कोणी बघा, आणि एवढी दारू घ्या, आपलं हे एवढं औषध घ्या. पारून तुम्ही म्हणलं सोडते. हो उद्याच. आज दारू उद्या पारू, दोन्ही सुटणार. चला येतो आम्ही. चला ना काहीतरी चरू, यांच्याकडे भूक लागली ना वाटाची. चला, पुढचं घर कोणाचं, पुढचं घर कोणाचं. नवरा येणार, दारू सोडणार, पारूला पण सोडणार, आणि सोनं घेऊन येणार. एक गेलं म्हणून काय झालं, अजून सोनं. माझ्या नवऱ्याने ना दारू सोडली ना, त्याच्यापेक्षा जास्त मला काहीच नको, काहीच नको. बया पण हे खरं आहे बरं का, माझा नवरा दारू पित आहे हे तर बाबांना कसं माहिती बरं. म्हणजे ती दोघं पण खरीच होती. आता हे कधी यायचे काय माहिती. आत्या, अहो यांचा काही तापच आहे का नाही तुम्हाला? बहिरेचे बाई म्हातारी एक. नवरा येणार आहे माझा. उतरली काय दारू. कोण उठवायला मोकळे? या मायला कुठे गेली ती बाटली? ओम भगनी भागो ओम भट स्वाहा, ओम भगनी भागो ओम भट स्वाहा, ओम भगनी भागो ओम भट स्वाहा. बाबा बाबाचा मंत्र, बाबा बाबाचा मंत्र, बाबा बाबाचा मंत्र. दारू उतर, दारू उतर, दारू उतर, उत्तर उत्तर उत्तर. मायरे तुझे काय वाचड मारायची पावडर लावते काय मला? डोक्यात वाचिड झालेत का माझ्या? अरे काय औषध पाजले पावडर, आणि तोंडाला का पावडर लावली तू? अक्कल आहे का तुला पावडर बाई? इथं बसली दरवाजात पावडर फासून तोंडाला, काय करी ती? बाबा बोलले, बाबा बोलले. बाबा काय तू बाबा आलता का इथं? कशाला मारायला आलता? माझी गाठ नाही घेतली, काय नाही घेतलं. बाबा बोलले औषध पाज नवरा दारू सोडीन. औषध पाच काय, ते बारक्या पोराचं जुलाबाचं औषध होत. हा एकदा का बाटली पाहिली होती मी, ती क्वार्टर समजून पिलो होतो. हे लोक गोडवारी लागले कसला तरी. म्हणजे बाबा पारू. अरे पारू कोण आता? बाबा पारू. अरे चाललंय का तो बाबा? पारूला घेऊन आलता का इथं? गळ्यातलं कुठे ठेवलंय जपून. कुठं जपून ठेवलंय? घरात. तुझ्या आईला मला सांग खरं कुठे? फुटन कान फुटन. गेलं कुठं मला सांग. खरं सांगू? खरं सांग. खरंच सांगू. तुझे मग बाबा आले होते दोन. ते म्हणले नवऱ्याची दारू सोडायची असेल तर ते औषध पाज. अरे एक बाप सण होय ना तुझं, दोन दोन बाबा येतोय. बाबा नाही मग ते बाबा नसत का दाढेवाले? आता डुप्लिकेट बाबा आलतोय. खरं होत. खरं नाही डुप्लिकेट होत. तुझ्या गळ्यातलं घेऊन गेलं ते, आणि गोचड मारायची पावडर लावून गेलं तुला. अरे तू ऍडव्होकेटच गोचड झाल्यात बावळट बाई. अरे असलं कुठं असतंय का खरं? अरे माझा बाप माझी दारू सोडून राही शकला तर दुसरं कोणाची हिंमत आहे? काय बावळट वाली गाळ्यातलं घालून बसली कोशाल. बाबा त्याच्या बाईला त्याच. अरे हे कुठं गेला आपटायचं? आईला तुला येणार. चला घरात. अशी बदाडू घेतो ना, घरात नाही यायचं. आणि अजून काय काय दिलं बाबाला? दात काढू नको, सगळ्याच्या सगळं दात बाहेर काढीन मी. काय दिलं मला सांग. ते काय नाही, तुम्ही ठेवलेले 50,000 रुपये. 50,000 दिलं?
पैशाला इंग्लिश सोडून हातभट्टी प्यायला लागलोय मी आणि तू 50,000 वापस दिलं. तुझ्या आईच्या कोंबड्या इसकाटल्या तुझ्या. इकडे या, इकडे या. हे बघ आता भरपूर सोनं भेटलंय, पैसे भेटलेत, लवकर कल्टी मारावं लागेल आपल्याला या गावातून. अरे एक गिरायक आहे समोर. मालिके जिकडे तिकडे आलं बापू जमवण्याचं सीझन. जिकडे तिकडे आलं बापू जमवण्याचं सीझन. काही टेन्शन आहे का तुला? टेन्शन कुठं आपलं भजन बापू. अरे थांब. हो हो कोण आम्ही साधू पाय पड डोंगरी बाबा. मी माधू. हो तू कोण? डोंगरामध्ये तपश्चर्येला असतो आम्ही. काही अडचण आपल्याला काहीच अडचण नाही. असेल पण असं नाही. नाही काहीच अडचण नाही. हा चांगला राजकुमार मुलगा भेटावा लग्नात मस्त हो श्रीमंत पार्टी असं वाटतं का नाही? हो ते आणि मग कोणाला वाटत भेटणार नक्की का बाबा. मग सुंदर हँडसम मुलगा भेटेल, पैशावाला भेटेल, हो. गाडी गुडी सगळं मी असं. हँडसमच आहे आतून. मी पण राजकुमार आहे नाही ते का? आमचे शिष्य. हो मी शिष्य आहे यांचा. पाय पडते बाबा. मी यांचा शिष्य आहे, ते सांगतात माझं भविष्य. आता माझं भविष्य चांगलं असणार असं मला वाटतंय तुम्हाला भेटून. काय? छान दिसताय तुम्ही. आपलं हे बघू तुमचा हात. अरे बापरे, तुम्ही खूप श्रीमंत आहात. हो तुमच्याकडे सोनं नाणं खूप आहे. वा 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 हो वा. अजून शिकतोय. बाबा तुमचे आशीर्वाद त्या पोरीचं भविष्य बदललं बाबा तुमच्या इथे येण्याने. मग श्रीमंत घरात जाणार हे बाळ, कल्याण होणार. कल्याण होणार, ठाणे होणार, मग भिवंडी सगळंच होणार. पैसा पाणी काही दिसत नाही, पार्टी गरीब दिसती जरा. हो मी सोनं पण नाही गळ्यात ना. नाही शिक्षिका आहे मी, मुलांना शिकवते. हो मस्त. पण कल्याण होणार. आम्हाला पण खरंच का बाबा. मग बाबांचे कल्याण होईल हो माझं? बाबांचे आशीर्वाद. अरे काय होतंय. काहीच नाही. ते शिष्य बरं मला सांगा ना, मला नवरा कसं भेटन. मस्त सुंदर खरंच? हँडसम, पैसा पाण्यावाला, बंगल्यावाला. हो त्याच्याकडे 4 चाकी गाडी असेल, तुला एक स्कूटी असेल सेपरेट 4 फिरायला. चाकी गाडी म्हणलं, स्कूटी कशाला मला. तुला आणि 27 इंचाचा टीव्ही माझा. तो पण असणार. सांगा असं म्हटलं त्यांनी. हो हो, आणि दिसायला चांगलं असतं का. मग सगळ्यात मेन एकदम म्हणजे मला जीव लावल का. अरे मग जीव लावल जीव तुम्हाला. तुझ्याशिवाय राहू शकणार नाही तो. अगदी म्हणजे घेऊन जाणार तुला कुठं पण फिरायला. अरे जगाची खुशी खुशी का. बरं वाटतं ना. छान. चला कामाला लागा. हे बघा ऐका, तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल तर तुमचं सगळं चांगलं होईल. मग आवडतो ना मुलगा. मुलगा पसंत आहे का. हो चला. असणारच. डोक्यावर पदर घ्या आणि तुमच्या सासरी चला. झाकून घ्या. झाकून घ्या. अरे अरे तिकडे नको, इकडे जायचंय आपल्याला. अनाड मार्गे चला. बहारो फूल बरसाओ मेरा कुत्रे कुत्रे मागायला लागते. मेहबूब आहे चल, कुत्रे मेरा मागायला लागते, महबूब आया है हवाओ रागनी गो. चल. अरे, पैसे झाले, सोनं झालं, ही पिसळ गळ्यात घेतली, मार थांबा. खावा लागल ना. आहे ना आतमध्ये. हो. आहे. अरे, हे कशाला लक्षण गळ्यात घेतो तू. आता तुम्हाला वाटत नाही का माझं लग्न बिग्न भाऊ. तुम्ही तर राहिले तसेच अरे ही पोरगी जाग्यावर नाही. पोरगी जाग्यावर यायला 1 तास लागेल. उचलून घेऊन पळता येईल का. ती जागेवर आल्यावर बघू ना पुढचं पुढे. आणि तोपर्यंत पकडलं कोणी. चल, 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 आहे ना. काय कर गाणं फिरू नको मग. चल चल चल. बहारो हे पकडा फूल बरसाओ. चालता येतंय का तुम्हाला. नाही चालू शकत तू. चल उचल. अयो अवघडचे लय जडी हे. अरे मग आता काय दोघांनी उचलितो का. अयो मेलो रे. धरू लागू का. धरू लय जडी लागू नको म्हणलं होतं ना. पैसे भेटले, सोनं भेटलं. चल 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 चल. याला बघा, याला या. यानेच घेतलं सगळं काढून. येणच घेतलं ना हा, सगळं. हे आपल्या शाळेचे शिक्षिका. ए, तू इकडे इकडे साईडला ते साईडला पळून जाते धर नाही बेवड्या. इकडे याला, याने इतकं अहो, काढून हिला घेतलं. धरा. तिला सुट्टी तिथं सोडून. गळ्यातलं कोणी घेतलं. यानेच. कोणी घेतलं. याने याने, घेतलं. हा. याने मला म्हटलं काढ तुझा नवरा पटकन. नाही का दारू सोडून नाही. नको म्हणलं होतं ह्या बाई. हो, ये, ये, ये बाबा, ये, ये. ये, ये, तू नवरा ते बाबाला कमून आवडत. अरे बाबा
काढ पटकेस काढ पटकेस पाहू क्वार्टर घेऊ क्वार्टर सगळं तो आवाज नाही क्वार्टरवाल्या. हे तुमचं माझं 50,000 रुपये, माझे 50,000 रुपये. बांगड्या कुठे काय करायला गेलो काय झालं? पटकेस दे पटकेस दे. देतो थांबा. दे पटकेस बाबा म्हणायचा ती बांगड्या घेतोय आले पटकेस त्याच्या अहो ना ना, माझे 50,000 रुपये. बेवड्या अरे काय बघत तिथे बाबाला अहो, चावलं 50,000 रुपये घ्या ना. 50,000 टाक माझे. देतो अरे द्या, अहो घ्या ना मोजून. इकडे हातात मला दिसत नाही काय. आता याला समोर घ्या अरे आणि बाईला घेऊन चालले ती. अहो, काय झालं माहिती का? आम्ही आहे ना, आम्ही भिक्षा मागत होतो भिक्षा धोना याला हा ना ते पळून चालले पुढे. हा? अरे हे बोलतो बाबा अहो, पण इथं कसं काय आले? काय अहो, ना, महाराज म्हणून सांगा ते. अरे खोटं लावून आले हाना सगळं अरे आता बस ते पैसे दिले सोनं दिलं आता कवर आणतात ऐका एक काम करा, पोलिसांना फोन करू आपण, इधर. पोलिसांना. इधर काही पोलिसाला फोन. यांना काहीतरी वाटलं पाहिजे. खुशाल माझ्या बायकोला फसवलं. बायको इकडे खुशाल बायकोला फसवलं. आणि तू बेवड्या मग करत का होता इतक्या वेळ अहो, पण नाना मी इथं कसं काय आले? तुला उचला लय मी कसं काय? हो हे धरा आणि आम्हाला जाऊ द्या अरे कसं काय? अरे हे काय झालं ही डमरी तुम्ही डुमरी कुठं आलोय? मला तुम्ही कुठं लाग- आलोय? अरे बाबा तुम्ही तर माझ्या घरी आलते. अरे नको म्हणलं होतं ना बाईच्या भानगडीत पडू पैसे भेटलो तर पळून जायचं तर त्या बाईचं नादी लागलं. अहो, पैसे घेऊन नाही, पळून नाही. जायचं त्यांना. हे बाबा माझ्या घरी आलते आणि ह्यांनी मला ती विभूती का काहीतरी लावली आणि मला काय झालं काय माहित, मला आत्ताच जाग आली. बाई. आणि हे काय लावलंय? माझा मोबाईल, माझा मोबाईल. यार, जाऊ दे बाबा ते अरे माझा आयफोन आहे ना, माझा मोबाईल. चला ना, घ्या, ऊन लागते. अरे यार, अहो, तू गेला ऐका ना. पोराला धरा, तुम्ही अहो, असं. ऐका ना, मलाच फसवलंय त्या बाबाने. काय सांगू तुम्हाला? येतंय. माझ्या घरी आला, माझ्याकडनं 60,000 घेतले. मला म्हणलं तुझं भविष्य सांगतो. अहो, माझ्या हे- नवरा हे बघा, रडायला हे लागलाय. असे पैसे त्याच्या हातातील ते असे आणि असं. अहो मी काही नाही, त्या बाबाने माझ्याकडनंच पैसे घेतले, मला फसवलं. ते असे अरे, पैसे अरे, घेतले. अरे, अरे 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 अहो, त्याला पैसे घेऊन पळा तू बाबा